लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता 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 लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव
जुगाचे आगर जुगाचे आगर बाप रखो महादेवी भर बाप रखो महादेवी भर देवे भर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी स्वामी बरवा बरवा स्वामी तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम सिनाचा देह ब्रह्मरूप उदासनाचा देह उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप हा नाही पुण्या पाप लागत त्या लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या लागत त्या नाही पाप लागत लागत नाही पुण्य पाप लागत अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अनुताप अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा नाही मृग जळा विझो येत विझो येत नाही मृग जळा विझो येत नाही मृग दोष ऐशा नावे देहाचा दर ऐसा नावे
दोष ऐसा नव्हे देहाचा आदर विटाळले अंतर अहंभावे अहंभावे विटाळले अंतर अहंभावे अनुताप अंगे अग्नीचे ज्वाळा अनुताप अंगे अग्नीचे ज्वाळा नाही मृग जळा विजोयेत विझोयेत नाही मृग जळा विझोयेत तुका म्हणे जाय ना सोनिया खलते म्हणे जाय ना सोनिया खलते तवची हे चित्ते बद्धता ते बद्धता ते तवच हे चित्ते बद्धता अनुताप अंगे अग्नीचे ज्वाळा अनुताप अंगे अग्नीचे ज्वाळा नाही मृग जळा विजोयेत विझोयेत नाही मृग जळा विझोयेत विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हॅलो हॅलो हरिभक्त
उदासीनाचा देह ब्रह्मरूप 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 नाही पुण्य पाप लागता नाही पुण्य पाप लागत्या अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अग्नीची अनुताप अग्नीची ज्वाला नाही मृगजळा विझोईत नाही मृगजळा विझोईत नाही मृगजळा नाही मृगजळा नाही मृगजळा नाही मृगजळा नाही मृगजळा विझोईत नाही मृगजळा नाही मृग नाही मृग नाही मृगजळा नाही मृगजळा विझोयेत नाही मृगजळा नाही मृगजळा विझोयेत रे ना नाही मृगजळा विझोयेत
नाही मृग जळा अग्नीची ज्वाळा अग्नीची विठ्ठल 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 रामेश्वर भगवान आशुतोष भगवान गोदावरी माता बोलो रे भाई सब संत विठ्ठल 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 उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या अनुतापंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझो येत दोष ऐशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भावे अनुतापांगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझो येत तुका म्हणे जाय नासोनिया खंते तवची हे चित्ते बद्धता ते अनुतापंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझो येत पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतासी कथेचा विस्तार सद्गुरुदास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञान राजा 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 निवृत्ते सहजा
गुरुवर्या निवृत्ती सहज गुरुवर्या नमो सपन देवा मुक्ताई परेशा नमो सपन देवा मुक्ताई परेशा सहजा गुरुवर्या निवृत्ती सहजा गुरुवर्या नमो सपन देवा मुक्ताई परेशा नमो सपन देवा मुक्ताई नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा निवृत्ती सहज गुरुवर्या आता माझे दंडवत माझे दंडवत आता माझे दंडवत माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी त्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या चरणाची तुमच्या संत चरणाची नीलांजन समाभासं रविपुत्रमिमाग्रजं छायामार्दण्डं सम्भूतं तं नमामि शनैश्वरं गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालं कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिजिब्रह्मस्वरूपं नमो नारायणगिरिजिब्रह्मस्वरूपं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम वाच म्हणता गंगा गंगा सकळ दोषगाती गंगा सकळ दोषगाती दोष जाती वाच म्हणता गंगा गंगा सकळ दोषगाती गंगा सकळ दोषगाती गंगा सकळ दोष वाच म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती गंगा गंगा सकळ दोषगाती गंगा सकळ दोषगाती गंगा सकळ वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा विठ्ठल विठ्ठल उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या अनुतापंगे अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजळा विझो येत. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि महात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 महाराज या अभंगामध्ये एक
विवेक वैराग्य संपन्न महात्म्याचं वर्णन करत आहे. ओके. जो महात्मा या संसारातल्या उपाधीला उदासीन झालेला आहे, कुठलीच उपाधी त्याला काही करू शकत नाही, असा जो महात्मा आहे, त्या महात्म्याचा देह महाराज सांगतात ब्रह्मरूप होतो, ब्रह्मरूप झालेला आहे. आणि देह ब्रह्मरूप झाल्यामुळं परिणाम स्वरूप महाराज सांगतात त्या महात्म्याच्या हातून कुठलंही कर्म घडलं तरी नाही पुण्य पाप लागत, त्या महात्म्याला पाप पुण्य काहीच लागत नाही. का लागत नाही? कारण त्यांच्याजवळ अनुताप आहे. अनुताप कशा करताय तर अनुतापामुळं वैराग्य निर्माण झालं. अनुताप अंगी अग्नीच्या ज्वाळा, अनुतापामुळं अग्नीसारखं प्रखर वैराग्य निर्माण झालं. आणि ते इतकं प्रखर वैराग्य निर्माण झालं की संसाररूपी मृगजळाने ते वैराग्य आणि विझत नाही. नाही मृगजळा विझू येत, या संसाराच्या मृगजळाने त्या महात्म्याचं वैराग्य विझत नाही. दोष ऐसा नावे देहाचा आदर, देहावर प्रेम करणं आणि अभिमान करणं, अंतरात्म्यामध्ये अभिमान निर्माण होणं, महाराज सांगतात ही महापाप आहेत. आणि हे पाप त्या महात्म्याजवळ राहत नाही. ही अवस्था निर्माण झाली त्याचं कारण महाराजांनी सांगितलं ही तुम्हालाही प्राप्त होऊ शकते, परंतु जोपर्यंत हा जीव संसाराच्या चिंतेमध्ये गुरफटलेला आहे, जोपर्यंत हा जीव संसाराची चिंता करतो तोपर्यंत हा जीव बद्ध आहे. ज्या दिवशी या जीवाची संसाराची चिंता संपेल, देहाच्या उपाधीविषयी आणि तो उदासीन होईल, त्या दिवशी महाराज सांगतात तो ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र देवगाव श्रेणी सप्तकृषी आणि गोदावरी मातेच्या तीरावर हिंदू धर्म रक्षक महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या आज्ञेने, यांच्याच मार्गदर्शनाने, यांच्याच अध्यक्षतेखाली सुरू आहेत. आज सप्ताहाचा 5वा दिवस आहे. 5वा दिवस आहेत आणि गुरुवर यांच्याच सांगण्यावरून, गुरुवर यांच्याच आदेशावरून आज ही माझ्याकडे सेवेची वेळ आलेली आहे. सर्व उपस्थित असणारे आमचे महाराज मंडळी आहेत, गायनाचार्य आहेत, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, सर्व उपस्थित वृंद, सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांना सोबत घेऊन अगदी आनंदाने प्रारंभ झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, विद्वान आहेत, पण एकापेक्षा एक विद्वान आहेत. आणि विद्वान असू द्या पण भाग्यवान आहेत. विठ्ठल विठ्ठल काही विद्वान आहेत महाराज पण भाग्यवान नाही आहेत. तेच कुठं आहे काही सांगता येत नाही. काही भाग्यवान आहेत पण विद्वान नाहीत, ते जगासमोर आहे. आणि काही भाग्यवान आहे आणि विद्वान आहे ते आपण आहोत. विठ्ठल विठ्ठल योगीराज सद्गुरू गंगागिरी
योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहामध्ये यांचं शिष्य होणं, यांचं पाईक होणं, यांचं सेवक होणं, यांचा दास होणं महाराज हे भाग्यवानतेचे लक्षण आहे. कीर्तन करणं भाग्यवान नाही, सगळ्यात भाग्यवान सांगू मी कोण आहे? इथं येऊन पत्रावळी उचलणारा सुद्धा भाग्यवान आहे. विठ्ठल 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 हो. आणि म्हणून सर्व उपस्थित महाराज मंडळी आहेत, सर्वांच्या सहकार्यानं करूया सेवा. सप्ताहाचा आज 5वा दिवस आहेत. रोज आपण भजन कीर्तन श्रवण करीत आहात. गुरुवर्य महाराजांचं अमृत वचन श्रवण करीत आहात. आणि अशा महान त्यागी वैराग्यवान महात्म्याचं अमृत वचन जर श्रवण झालं केलं तर नक्कीच आपला उद्धार होईल. कारण बेटाची परंपरा ही त्यागी परंपरा आहे, महान परंपरा आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांपासून तर आतापर्यंत जे जे महात्मे होऊन गेले आहेत ते सर्व त्यागी आहेत, वैराग्यवान आहेत. वैराग्य असल्यामुळेच ही परंपरा आतापर्यंत चाललेली आहे. अन्यथा कितीतरी सप्ते चालू होतात, कितीतरी बंद पडतात. परंतु 200 वर्षापासून ब्रिटिश कालापासून ही परंपरा चालू आहेत. पारतंत्र्यामध्ये सुद्धा परमार्थ टिकून ठेवला. याला कारण साधना आहे, साधनेशिवाय काहीच टिकत नाही. वैराग्य आहे. म्हणून अशा महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. म्हणून म्हटलं की आपण सर्वजण भाग्यवानच आहात. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आहे आणि वैराग्यवान महात्म्याचे वर्णन करणार आहे. महाराज वर्णन करतात जे कोणी महात्मे आहेत, संत आहेत, जे उदास झालेले आहेत. कशावर उदास झालेले आहेत? या प्रपंचावर, संसारावर उदास झालेले आहेत, देहावर उदास झालेले आहेत. अशा महात्म्याचा देह ब्रह्मरूप होतो. विठ्ठल 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 हो हो विठ्ठल. मग या भूमंडळामध्ये अशा अनेक महात्मे होऊन गेले की ते वैराग्यवान आहेत. जे देहावर उदास झालेले होते, आजही अनेक महात्मे आहेत की या भूमंडळामध्ये की जे देहावर उदास आहेत. औदासीन्य आहेत. आणि असे जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत किंवा आजही आहेत, देहासंबंधी असणाऱ्या उपाधीच्या, या संसाराच्या काय ज्या अशा आसक्ती असतील त्यांचा त्याग केलेला आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, अशा महात्म्याचा देह ब्रह्मरूप होतो. आता उदास म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय आणि ब्रह्मरूप होणं म्हणजे काय? उदास म्हणजे एक उपाधी आहे, उपाधी. या उपाधीचा ज्यानं त्याग केला त्याचा देह ब्रह्मरूप होतो. हे सरळ भावार्थ आहे, सरळ अर्थ त्याचा. उपाधी म्हणजे काय?
उपाधीची व्याख्या शास्त्रामध्ये सांगितली की जी स्वतःला बाजूला ठेवून वस्तूचं ज्ञान करून देते तिला उपाधी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जी स्वतः वेगळी आहे पण ज्या वस्तूचं ज्ञान करून द्यायचं आहे ती वस्तूचं ज्ञान ती करून देते, त्या वस्तूमध्ये ते लिप्त होत नाही, तिला उपाधी म्हणतात. उदाहरणार्थ कर्ण शस्कुली ही कानाला दिलेली उपाधी आहे. कर्ण म्हणजे कान, शस्कुली म्हणजे करंजी. करंजी सारखा ज्याचा आकार तो कान. जे करंजी ही कान नाही आहे पण कानाचं ज्ञान करून दिलं, कानापेक्षा वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल जी वेगळी असून सुद्धा वस्तूचं ज्ञान करून देते तिला उपाधी म्हणतात. आणि भगवत प्राप्ती करता मला सांगतात ही उपाधी घातक आहे. जोपर्यंत ही उपाधी तुमची संपत नाही तोपर्यंत परमार्थ केलेला सफल होत नाही. नामस्मरण केलेलं सफल होत नाही. मग ही उपाधी कुणाकुणाला बाधक होऊ शकते, सामान्य जीवाला बाधक होऊ शकते, यामध्ये नवल नाही आहे. ही उपाधी भगवंताला बाधक आहे. ही उपाधी संतांना बाधक आहे आणि ही उपाधी ब्रह्माला बाधक आहे. विठ्ठल 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 महाराज, ब्रह्माला सुद्धा उपाधी लागते, उपाधी आहे. तुम्ही म्हणाल महाराज उपाधी म्हणजे काय, काहीतरी विशेषण आहे. आणि ही उपाधी ज्यावेळेस ब्रह्माला लागते ना त्यावेळेस त्या ब्रह्माला सुद्धा ब्रह्मपदापासून च्यूत व्हावं लागतं महाराज. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माचे प्रकार केलेले आहेत. एक शुद्ध ब्रह्म आहेत आणि एक उपहित ब्रह्म आहे. जे उपहित ब्रह्म आहे ते उपाधी सहित आहे, म्हणजे उपाधी रहित आहे ते शुद्ध ब्रह्म आहे. विठ्ठल 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 ज्यावेळेस त्याला उपाधी लिप्त होते त्यावेळेस महाराज सांगतात की ते उपहित ब्रह्म आहे, परंतु त्याची उपाधी बाजूला केल्यानंतर ते शुद्ध ब्रह्म आहे. जैसा वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा. वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा. कणू घेता विरंगुळा से काय. एखाद्या धान्याला वरून वेष्टन आहे, आवरण आहे, ते आवरण बाजूला केलं मग काय राहिलं, शुद्ध धान्य आहे. त्याप्रमाणे ते जे ब्रह्म आहेत त्या ब्रह्माला ज्या वेळेस आवरण लागतं म्हणजे उपाधी लागते मला सांगतात ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जे उपहित ब्रह्म आहे मला सांगतात ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचं तुम्ही वर्णन करू शकता. शुद्ध ब्रह्माचं तर वर्णन होतच नाही, बोलू शकत नाही. उपहित ब्रह्माचं वर्णन करू शकता तुम्ही. जोपर्यंत तुम्ही बोलता आहात ना की हे ब्रह्म असं आहे, ते ब्रह्म तसं आहे, या ब्रह्माचं रूप असं आहे, या ब्रह्माचं कार्य हे आहे, या ब्रह्माचा अवतार असा आहे, समजून घ्यावं ते ब्रह्म उपहित ब्रह्म आहे, उपाधी सहित ब्रह्म आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या ब्रह्माविषयी काहीच बोलू शकाल नसाल किंवा ज्या दिवशी तुम्हाला त्या ब्रह्माविषयी काही बोलता येणार नाही, जाणून घ्यावं आता ते शुद्ध ब्रह्म आहे. लक्षात येण्याकरता माऊलीने सुंदर उदाहरण दिला. माऊली सांगतात एखादी नवविवाहित आहे, पूर्वी बालविवाह होत असायचे. बालविवाह झालेली जी एखादी मुलगी आहे
लग्न झाल्यानंतर पुन्हा माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर त्या मुलीला विचारलं, अगं तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे, पतीचं नाव काय आहे? बाळासाहेब आहे का? ती म्हणली नाही. मग नवनाथ आहे का? म्हणली नाही. मग चंद्रकांत आहे का? ती म्हणली नाही. मग म्हणले अमोल आहे का? ती हाय नाही म्हणली, नाही नाही म्हणली, गुपचूप उभा राहिली. ती काहीच बोलली नाही. पण त्या मुलीला होई न म्हणावं, नाहीही न म्हणावं. मग तिचा नवरा कोणी सांगितला? तिच्या नवऱ्याचं नाव तिनंच सांगितलं, तिनंच आणि ज्ञान करून दिलं. कशामुळं? त्या तिच्या मौनानं तिचा नवरा ठरवला. तसं साधूच्या मौनानं ते ब्रह्म ठरले जात आहे. विठाला विठाला जैसे न सांगणे वरी बाळापती रूप धरी बोलनी माले पणे विवरी चर्चा ते. याच्यावर उभी लिहिली माऊलीने. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी. ज्याप्रमाणे त्या मुलीनं न बोलता तिच्या पतीचं आणि ज्ञान करून दिलं, त्याप्रमाणे संत महात्मे त्या ब्रह्माचं व शुद्ध ब्रह्माचं ज्ञान करून देण्यासाठी संत महात्मे वेद श्रुती ग्रंथ हे ज्या दिवशी ज्या क्षणाला ज्या वेळेला मौन होतील त्यावेळेला समजून जावं की हे शुद्ध ब्रह्म आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक. हो तैसा उपाधी उपहिता. त्याप्रमाणे कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे त्या मुलीनं मौनानं तिच्या पतीची ओळख करून दिली, त्याप्रमाणे जे ब्रह्म आहेत, उपहित ब्रह्म आहे ते ब्रह्म ज्या दिवशी तुम्ही त्याच्याविषयी बोलू शकत नसाल, ज्या दिवशी तुमची वाचा कुंठित होईल, मला सांगतात ते शुद्ध ब्रह्म आहे. आणि एक दिवस 8-10 दिवसापूर्वी गाडीत चाललो होतो शास्त्रीजी, आणि महाराजांची चर्चा करत असताना महाराजांना म्हटलं एक उपहित ब्रह्म आहे, एक शुद्ध ब्रह्म आहे. मग त्याचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं एक तिसरं ब्रह्म आहे, तुला माहिती आहे का? म्हटलं मला नाही माहिती. म्हटलं कोणतं ब्रह्म आहे? मग महाराजांनी सांगितलं तिसरं ब्रह्म आहे एक शबल ब्रह्म. विठाला 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 विठाला. एक शबल ब्रह्म आहे म्हणले. म्हणलं महाराज या शबल ब्रह्माचं काय लक्षण आहे? शुद्ध ब्रह्म कळालं की ज्याचं वर्णन करू शकत नाही ते शुद्ध ब्रह्म आहे. ज्याच्या उपाधीचं वर्णन करू शकतो ते उपहित ब्रह्म आहे. मग म्हणलं हे शबल ब्रह्म काय? महाराजांनी सांगितलं ब्रह्म आणि ब्रह्म अवतार याच्यामधला जो भाग आहे याला शबल ब्रह्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक शब्द आलेला आहे नाथ महाराजांची परंपरा सांगत असताना, जेथून उद्भव शबल ब्रह्मास. हे शबल ब्रह्म जे आहे अवतार धारण करण्याच्या अगोदर ब्रह्म अवस्था त्यागण्याच्या आधी जी मधली जी काळ आहेत, मधली जी संधी आहेत, त्यावेळेस त्या ब्रह्माची जी अवस्था असते, मला अवतार धारण करायचा आहे हा जो विचार आहे, मग या विचाराला शबल ब्रह्म म्हणतात असं महाराजांनी सांगितलं. अवतार धारण झालेला नाही,
अवतार घेतला नाही, अवतार घ्यायचा आहे. पण शुद्ध ब्रह्माचा तो मनात विचार आला. ज्या क्षणी शुद्ध ब्रह्माच्या मनात विचार आला महाराज, त्याच क्षणी त्या ब्रह्मानं ब्रह्मपदाला च्यूत केलं, सोडून दिलं. मग तिथून पुढं जे ब्रह्म आहे ते उपाधी ब्रह्म नाही, ते शबल ब्रह्म आहे. या शबल ब्रह्माला उपाधी नसते, शुद्ध ब्रह्माला उपाधी असते. आणि शुद्ध ब्रह्माला उपाधी लागल्यानंतर त्याचं नाव शुद्ध ब्रह्म राहत नाही, तर त्याचं नाव असतं उपहित ब्रह्म. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी सांगत होतो की ही उपाधी ब्रह्माला आहे. या उपाधीनं संतांना त्रस्त केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की मला ही उपाधी होती, काही काळ मला ह्या उपाधीनं त्रस्त केलेलं होतं. या उपाधीचा जाचही मी स्वीकारला, सहन केला. परंतु महाराज मी आता या उपाधीपासून बाजूला झालो. या उपाधीचा मला वीट आलेला आहे. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, आणि याला देवे विट मज, आणि याला देवे विट मज. तुका म्हणे देवा उपाधीच्या नावे, तुका म्हणे देवा उपाधीच्या नावे, आणि याला देवे उपाधीच्या नावे, म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, आणि याला देवे विट मज, आणि याला देवे विट मज. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, मला तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, आणि ला देवे वीट मज. मला वीट आलेला आहे. उपाधी नको झालेली आहे. कारण या उपाधीमध्ये अडकल्यामुळं या संसारामध्ये विषयात गुंतलो, आणि विषयात गुंतल्यामुळं मी खूप सासरवास सहन केला, खूप कष्ट सहन केले, खूप दुःख सहन केलं. परंतु भगवान परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि उपाधीचा वीट आणला. मागे सोसिला सासरवास, मागे सोसिला बहुतांचा बहुत दिवस, कामे सोसिला सोस, कामे पुरवेला, कामे पुरवेला सोस,
सासुरा सण केला म्हटलं मी या विषयाचा संसाराचा. मागे सोसिला सासुरवास कोणाकोणाचा बहुतांचा बहुत दिवस. त्याच्यात महत्वाचा सासुरवास महाराजांनी सांगितला कामे पुरविला सोस. मग आता उदास आपुल्या ते भगवान परमात्म्यानं कृपा केली, उदास झालो आणि त्याचं फल मला मिळालं. जवळी विठ्ठल रखुमाई भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. मग महाराज तुम्ही संसारावर उदास झालात, मग नेमकं कशा कशावर उदास झाला? पत्नीवर उदास झाला, मुलावर उदास झाला, द्रव्यावर उदास झाला, शरीरावर उदास झाला. उदासीनं त्याचे बरेच कारण आहेत. नेमकं उदास झाला कशावर? पहिलं कारण सांगितलं महाराज, या लौकिकतेवर मी पहिलं उदास झालं. सांडोनी लौकिक झाली ये उदास, सांडोनी लौकिक झाली ये उदास. नाही भय आशा जीवित्वाचे, हो मला सांगा लौकिकाचा मी पहिला त्याग केला. हे लौकिक घातक आहे. सांडोनी लौकिक झाली ये उदास, नाही भय आस जीवित्वाची. मला कशाचीच भीती राहिली नाही. कशाची भीती म्हणजे अहो महाराज तुम्हाला जायचंय एक दिवस, मरायचंय, मग मरणाची भीती राहिली नाही. मरणाची सुद्धा भीती नाही. टाकून या आस झालो आम्ही उदास, झालो आम्ही उदास, झालो आम्ही उदास. भयधरी मरणाचे पुढे हरी, मरणाचे पुढे हरी, मरणाचे पुढे हरी. आता मरणाचे पुढे हरी, मरणाचे पुढे हरी, मरणाचे पुढे हरी. पुढे झालो मी उदास, संसाराविषयी मी उदास झालो, संसारातल्या विषयाविषयी उदास झालो. त्यामुळं आता आम्हाला मरणाचं भीती राहिली नाही. त्याचं कारण आहे महाराज, ज्या दिवशी ज्या क्षणाला मी उदास झालो या संसारातल्या विषयाविषयी, देहाच्या उपाधीविषयी उदास झालो, त्या दिवशी भगवान परमात्मा त्या भक्ताची काळजी करतो. तर भगवान परमात्मा अशा भक्ताच्या जवळ असतो. नवे नवे त्याची सगळी गरजा तो भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. कारण ज्याच्या करता उदास झालो तो प्राप्त झाल्यानंतर मग त्याची आपली काळजी सगळी त्याला आहे. तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण, तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण. तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण, तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण. हे झाले उदासीन देहभाव, झाले उदासीन देहभाव. तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण, तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण. झाले उदासीन देहभाव, झाले उदासीन
संसारावर उदास व्हा, देहाच्या उपाधीवर उदास व्हा, त्या दिवशी तहान भूक त्याचे राखे शीत उष्ण. तो भगवान परमात्मा तहानेपासून, भुकेपासून, शीतपासून, उष्णतेपासून रक्षण करतो. नवे नवे प्रत्येक संकटापासून रक्षण करतो. महाराज असं का घडलं? कारण आम्ही उदासीन झाल्यानंतर, संसाराविषयी उदासीन झाल्यानंतर, देहाच्या उपाधीविषयी उदासीन झाल्यानंतर आम्ही फक्त एकच ध्यास ठेवला. काय ध्यास ठेवला? झालं उदासीन देई, झालं उदासीन देई, एका विन चाड नाही, एका विण चाड नाही, झालं उदासीन देई, झालं उदासीन देई, एका विण एका विण झालं उदासीन आणि झालो उदासीन देई. उदासीन देहावर झाल्यामुळं आम्ही एका भगवंताविषयी मला कोणाचंच घेणं देणं राहिलं नाही. आता माझी उपाधी संपली. उपाधी संपल्यामुळं मला मान, सन्मान, अभिमान, अहंकार, धन, वित्त, गोत्र सगळ्यांचा विसर पडला. न लगे धन मान, न लगे धन मान, न लगे धन मान, न लगे धन मान, झालो देही उदासीन, झालो दे उदासीन, न लगे धन मान, न लगे धन मान, झालो दे उदासीन, न लगे धन मान, लगे धन मान, लगे धन मान, झालो देई उदासीन, झालो देई उदासीन, झालो देई उदासीन, लगे धन मान, झालो देई उदासीन, झालो देई उदासीन, झालो देई उदासीन. बऱ्याच सांगतात मी उदास झाल्यामुळं नलगे धनमान झालो देही उदासीन. महाराज मी उदास झालो. प्रपंचाविषयी औदासीन्य निर्माण झालं. देहाविषयी, देहाच्या उपाधीविषयी उदास झालो. आता कसलीच इच्छा राहिली नाही. मला कळालंय की ज्या शरीराच्या उपाधीत मी अडकलोय ते शरीर एक दिवस जाणार आहे, स्वरूप जाणार आहेत.
आणि रूप राहणार आहे. म्हणून यथार्थ ज्ञान रूपी शिंतोडा मी घेतला की माझं स्वरूप एक दिवस संपणार आहे, जाणार आहेत. मग या शरीराच्या उपाधीमध्ये कशाला अडकायचं? कशासाठी या शरीराच्या आसक्तीत हात गुंतवायचे? उपाधीच्या नव्हे घेतला शिंतोडा, उपाधीच्या नव्हे घेतला शिंतोडा, उपाधीचा नावे घेतला शिंतोडा, उपाधीचा नावे नेदो आता पिढा तळते, नेदो आता पिढा तळते, कशासाठी हात भरून धुवावे, कशासाठी हात भरून धुवावे, कशासाठी हात भरून धुवावे. यथार्थ ज्ञान झालं मला या शरीराच्या उपाधीमध्ये अडकल्यानंतर, गुंतल्यानंतर. कितीही उपाधीमध्ये अडकलो गुंतलो तरी हे शरीर, हे स्वरूप जाणार आहे. म्हणून मला सांगतात उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, म्हणजे यथार्थ ज्ञान मला झालं. आणि यथार्थ ज्ञान झाल्यामुळं नेदो आता पिढा तळवते. म्हणून कशासाठी हात भरून धुवावे? आता कशासाठी पुन्हा हात भरायचे? कशासाठी उपाधीच गुंतायचं? कशासाठी हे सर्व नाश करायचा आहे? म्हणून मी उपाधीचा त्याग करत आहे आणि या उपाधीवर उदासीन होत आहे. कारण हे स्वरूप जाणार आहे. स्वरूप आणि रूप याच्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी थोडा फरक सांगितलेला आहे. थोडा म्हणजे चांगला सांगितला अध्यात्म दृष्टीने. स्वरूप म्हणजे स्थूल देह आणि रूप म्हणजे सूक्ष्म स्वरूप जे कधी नाश पावत नाही. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशून आहे स्वरूपे, मनोन तू हे नारोपी भ्रांती बापा. मला सांगतात स्वरूप संपलं म्हणजे रूप संपलं म्हणजे स्वरूप संपतं असं नाही अर्जुना. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशून आहे स्वरूपे, स्वरूप न संपणार आहे. रूप कधीतरी संपणारच आहे. मला सांगता हे यथार्थ ज्ञान मला प्राप्त झालं म्हणून मी या शरीराच्या उपाधीच्या विषयी उदासीन झालो. मग महाराज या उपाधीविषयी तुम्ही उदासीन झाला. तुम्ही म्हणता की या उपाधीविषयी माझं चित्त विटलं. पण चित्त उपाधीविषयी विटलं म्हणून तुम्ही उदासीन झाला की भगवान परमात्म्याने कृपा केली म्हणून उपाधी संपली? नेमकं घडलं काय? लक्षात आलंय ना? चित्त उपाधीविषयी विटलं म्हणून उदासीन झाला की भगवंताने कृपा केली म्हणून उदासीन झाला? नसेल लक्षात आलं तर लक्ष देण्याकरता सांगतो. भाजी आवडली नाही म्हणून जेवण थांबवलं का पोट भरलं म्हणून जेवण थांबवलं? भाजी आवडली नाही म्हणून थांबवलं असेल तर भूक काय आहे? आणि पोट भरलं म्हणून थांबवलं असेल तर शांत झाला. तसा उपाधीचा वीट आला म्हणून तिचा त्याग केला असेल तर ती उपाधी अजून शिल्लक आहे. भगवत कृपेने जर उपाधी संपली असेल तर आज तुम्ही शांत झाला. नेमकं घडलं काय महाराज तुमचं?
वीट आला म्हणून उपाधी सोडली का भगवत कृपेने उपाधी सोडली? महाराज सांगतात नाही, माझी उपाधी शांत झाली असं नाही. उपाधी निर्माण होण्याचं बीजच माझं संपलं. उपाधीचे बीज, उपाधीचे बीज, उपाधीचे बीज जळून राहिले सहज. उपाधीचे बीज जळून राहिले सहज. हे आता राहिली ते आता, राहिले 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 ते आता, मला सांगतात माझी उपाधी संपली नाही किंवा मला उपाधीच्या विषयी विटही आलाय नाही. उपाधी निर्माण होण्याचं जे बीज आहे ते बीजच संपलं. कार्य नाही संपलं, कारणच संपलं. कार्य जर संपवलं, कारण शिल्लक असेल तर कधीतरी भविष्यात ते कार्य पुन्हा जन्म घेऊ शकतं. पण ज्या दिवशी तुमच्या कार्याचं कारण संपेल त्या दिवशी ते कार्य जन्माला येणार नाही. महाराज सांगतात माझी उपाधी संपली नाही तर उपाधीचे बीज जळून राहिली ते जळून राहिले सहज. राहिली ते आता अवघी देवाचीच सत्ता. आता भगवान परमात्म्याच्या सत्तेत मी चालणार आहे अशी अवस्था निर्माण झाली. म्हणून महाराज सांगतात असे जे महात्मे आहेत जे देहावर औदासीन्य प्राप्त झालेले आहे, संसारावर उदास झालेले आहेत, महाराज सांगतात त्यांचा देह ब्रह्मरूप होतो. अभंगाचं पहिलं चरण. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत. त्या महाराज सांगतात असे जे महात्मे आहेत, असे महात्मे आहेत योगीराज गंगागिरीजी महाराज जे संसारावर उदास झालेले आहेत. ब्रह्मलीन हरिगिरी महाराज, ब्रह्मलीन नाथगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सोमेश्वरगिरी महाराज, रतस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज
हे जे महात्मे आहेत ते सर्व उदासीन आहेत, देहावर उदास झालेले आहेत, संसारावर उदास आहेत. आणि म्हणून या महात्म्याला पाप पुण्याची भीती नाही आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आपल्या समोर हे जरी कर्म करताना दिसत असेल, परंतु महाराज हे अंतरंगामध्ये उदासीन आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जन धन पापी, जय हो. आवडे जन धन पापी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावड जनार्दन माता पिता, नावड जनार्दन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा महात्म्यांचा विषय भगवान परमात्मा झालेले आहेत. नावडे जनधन माता पिता, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. सगळ्यावर उदास झालेले आहेत. कुणावर? जननी जनक बंधू सुतदारा. तुलसीदास मला सांगते या सर्वावर उदास झालो. नावडे जन धन माता पिता. मग हे झाल्यानंतर काय झालं? त्यांचा देव ब्रह्मरूप होतो. आणि ब्रह्मरूप म्हणजे काय? आणि ब्रह्म म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला, ब्रह्म म्हणजे की ज्या वेळेला ज्या क्षणाला आपण बोलू शकत नाही ते ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म कसं आहे? शुद्ध ब्रह्म कसं आहे? मला सांगतात, प्राणेंद्रिय मनोदेहम जगतामाश्रयो यत् वेदयोनिस्तथा सर्वं सर्वव्यापकं सर्वरुद्ग्रहम् अवर्णरसगन्धं च नामरूपविवर्जितं तत्तत्त्वं परमं किञ्चित् साधुशस्वत् प्रकाशते. ते ब्रह्माचं हे लक्षण आहे. प्राणेंद्रिय मनोदेहं जगताम आश्रयो यत्. म्हणजे प्राणाचा आधार आहे, इंद्रियाचा आधार आहे, मनाचा आधार आहे, विश्वाचा आधार आहे. वेदयोनिस्तथा सर्वव्यापकं सर्वरुद्गम ग्रहम. जो वेदाचं गर्भ आहे, सर्व व्यापक आहे, सर्वरुद्ग्रहम सर्वगत आहे. पुन्हा ते ब्रह्म कसं आहे? अवर्ण रसगंधम च. ते वर्णरहित आहे, रसरहित आहे, गंधरहित आहे. त्याला वास नाही, त्याला चव नाही, त्याला वर्ण नाही. अवर्ण रसगंधम च नाम रूप विवर्जितं. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तू ही रघुराया, निर्गुण तू रघुराया, निराकार निर्गुण तू ही रघुराया.
गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तेरा हे ब्रह्माचं लक्षण आहे. नाम रूप विवर्जित, नाम नाही रूप नाही. मग तत्त्वम परमम किंचित, ते जे असणार तत्व आहेत. साधू शाश्वत प्रकाश, ते साधू म्हणजे पवित्र आहे. साधू शब्दाचा अर्थ विष्णू पुराणामध्ये साधू म्हणजे पवित्र. ते कसं आहेत? साधू शाश्वत प्रकाश, ते पवित्र आहे, प्रकाशमान आहे, दिव्य आहे. मग ते त्या ब्रह्माचं लक्षण काय आहे? यन्न ह्रस्वम न वापि दीर्घम, यत्तावदेवनो, ते लहान नाही. यन्न ह्रस्वम लहान नाही, न दीर्घम मोठंही नाही, न स्थूलम न वापे कृशम, ते जाडही नाही, ते बारीकही नाही. न कृष्णम न वापी शुक्लम, तो काळाही नाही, तो गोराही नाही. न साधू वा अच साधू, ते पवित्रही नाही, ते अपवित्रही नाही. तद्ब्रह्म विबुद्धते तद विबुद्धते हे ब्रह्म, मला सांगतात ते ब्रह्म हे आहे. कसं आहे? ते हेही नाही, तेही नाही, ते नवता असंही काळा नाही. गोरा खुजाना ठेंगाना, नवता काळा गोरा खुजाना ठेंगाना. नवता काळा गोरा उजाना ठेंगाना नवता काळा गोरा खोजाने ठेवना. स्वरूप सुंदर आंधळा देखना, स्वरूप सुंदर आंधळा देखना. सुंदर रे आंधळा देखना, रूप सुंदर आंधळा देखना. कैशी जीव शिव तयाशी भावना, कैशी जीव शिव तयाशी भावना. ऐशी जीव शिवतयाची भावना, ऐशी जीव शिवतयाची भावना. पंच भौतिक नेने पंच प्राणावो, पंच भौतिक नेने पंच प्राणावो. रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, धरिले सगुण चांगले रूप धरिले सगुण चांगले, सगुण चांगले, सगुण चांगले. हो, तो काळा नाही, गोरा नाही, ठेंगडा नाही, खुजा नाही, कसाच नाही. असं जे आहे तर मला सांगतात ते ब्रह्म आहे. ते कीर अनाम अजाती पर्याय विद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती कोण केली ती, अशा ब्रह्माची प्राप्ती होती. कशामुळे प्राप्ती होती? मला सांगतात जो या देहावर उदास झालेला आहे, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. मग त्या ब्रह्माची प्राप्ती झाल्यानंतर मला सांगतात आता अशी अवस्था प्राप्त झाली, नाही पुण्य पाप लागत, त्या आता पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही. मग ब्रह्माची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं फल काय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, अनुताप अंगी अग्नीची ज्वाला, अनुताप अंगी अग्नीची ज्वाला. अनुताप अनुताप अंगी अग्नीची ज्वाला, अनुताप अंगी अग्नीची ज्वाला. नाही मृग जळा विझात, विझळता
अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मेघ जळा विझवते नाही मेघ जळा विझवते नाही मेघ जळा विझवते तापांगी अग्नीची नाही रखुमाई
अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजळा विझो येत. आपली कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रथम चरणाचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण इथं 10 मिनटं जवळजवळ जास्त झाले आणि म्हणून 1-2च मिनटामध्ये 2 चरणाचा भाव सांगून मग सेवेला विराम देऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो, असे जे महात्मे आहेत महाराज सांगतात त्यांच्या अंगी काय निर्माण झालं? अनुताप अंगी अग्नीच्या ज्वाळा, अग्नीप्रमाणे प्रखर अनुताप वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य निर्माण झाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होत असते. महाराज असेच महात्मे आहेत गंगागिरीजी महाराजांपासून तर आतापर्यंत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांपासून. नारायणगिरीजी महाराजांचं एक दृष्टांत उदाहरण लक्षात आलं म्हणून सांगतो की शरीर ब्रह्मरूप झाल्यानंतर काय होतं आणि काय नाही. महाराजांचा एक भक्त होता, त्याचं नाव सांगत नाही तुम्हाला. त्या भक्ताची पत्नी आजारी पडली. नारायणगिरी महाराजांचा भक्त होता, त्याची पत्नी आजारी पडली. पुण्याला ऑपरेशनला नेलं आणि पत्नी पुण्याला पाठवलं आणि तो बेटात दर्शनाला. म्हटले नाही, मला महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि महाराजांचं दर्शन घेऊन मग मी पुण्याला जाणार. इकडे पत्नीला पाठवून दिला. तो दर्शनाला आला. त्याच वेळेस कोणीतरी एक व्यक्ती महाराजांच्या दर्शनाला आला आणि महाराजांच्या पायावर पैसे ठेवले. महाराजांनी त्याच्या पाठीमागे हा सद्ग्रस्त आला, महाराजांचा जवळचा असल्यामुळं त्याला अरे राजा ते पैसे उचल. पैसे उचलायला लावले. मोज म्हणले किती पैसे? सकाळी सकाळी इतकं कुठं चाललं? त्याने सांगितलं पैसे मोजतामध्ये सांगितले महाराज पत्नी आजारी आहे, पुण्याला ऑपरेशनला पाठवलं आणि पैसे मोजत होता. मोजणं झालं. महाराजांनी विचारलं किती आहे? म्हणजे 25,000. व्यावहारिक सांगतो बरं का, आध्यात्मिक लाभ तर फार आहे पण हा व्यावहारिक लाभ सांगतो तुम्हाला. महाराजांनी विचारलं किती पैसे आहे? म्हणजे 25,000. राहू द्या म्हटले, तुला तुझी बायको आजारी आहे ना, तुला कामं येतील, जा. खरं याच्या पुढं आणखी असं आहे की ते पैसे त्यानं घेतले नाही. नको म्हटले महाराज, संन्यासाचे पैसेच घेऊन मी काय करू, नको आहे मला पैसे. अरे 25,000 आहे, लागतील, दवाखान्याला लागतील, घेऊन जा. नाही घेतले त्याने पैसे, तसाच गेला. एक संताचा आशीर्वाद घेण्यासाठी, महात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथपर्यंत आला. बाळासाहेब महाराज पुण्याला गेला, ऑपरेशन झालं, पत्नीची सुट्टी झाली आणि शेवटचं बिल केलं महाराज. तर बिल आलं 25,000 रुपये. त्याच्या लक्षात आलं, त्या दिवशी महाराजांनी सांगितलं होतं की हे 25,000 तुला लागणार आहे. महाराज ही संत महात्मे आहेत, त्यांचा देह ब्रह्मरूप झालेला आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मरक्षक मंत स्वामी रामगिरीजी महाराज आता वाळूजला कीर्तन होतं. अण्णा वाळूजचं काल्याचं कीर्तन केलं. सिन्नर तालुक्यात पाथऱ्याला जायचं होतं आम्हाला, तिथंही कीर्तन होतं. ते कीर्तन करून आम्ही निघालो, वैजापूरजवळ आलो. वैजापूरजवळ आल्यानंतर महाराजांनी सांगितलं मला, म्हणे अरे ते फोन कर म्हणले त्या पाथऱ्याच्या लोकाला. म्हटलं काय करायचं आहे? मग त्यांना सांगा आम्ही येत नाही. म्हटलं महाराज तिथं जायचं आहे आपल्याला, नाही जायचं आहे म्हणे. मग महाराजाला म्हणे वळव गाडी. मग महाराज म्हणे आपण त्याला तारीख दिली की जायचं नाही म्हणे आपल्या इथं, काय गरज नाही म्हणे, जायचं नाही. काय करा दोघांनाही महाराज रिटर्न. महाराज म्हणे जायचं नाही म्हणजे नाही. मी त्या लोकांना फोन केला, ते म्हणे महाराज असं आहे, महाराज यायला नाही म्हणते तुमच्याकडं. ते लोक ऐका ना. महाराजांनी सांगितलं म्हणजे त्याला विचार वातावरण कसं आहे म्हणून. ते नाही वातावरण आभाळ आलेलं आहे पण काही नाही, मोठे मिरवणूक आहे, 1000-1500 लोक आहेत, रथ आहेत, सगळं काही नियोजन केलं आहे, फक्त महाराज इथपर्यंत या. म्हणजे महाराज आम्ही येणार नाही. महाराज तयार होईना, काय करावं. त्याने सांगितलं महाराज, शेवटी त्या लोकांनी सांगितलं की कीर्तन करू नका, फक्त इथपर्यंत या. महाराज एक शब्द विशेष बोलले महाराज त्यावेळेस, कीर्तन करू नका, काय कीर्तन होणारच नाही म्हणून आम्हाला यायचं नाही म्हणे. तिथं गेल्यानंतर महाराजांचा ज्यावेळेस गावात प्रवेश झाला तात्या, पाऊस चालू झाला, कीर्तन झालंच नाही. महाराज म्हणलं होतं मी तुम्हाला बेटात चला, इतक्या लांब कशाला आणलं म्हणले. अरे हे संकेत आहे, हे संकेत कळत नसतात. पण हे संकेत कोणाला कळतात किंवा हे संकेत कुणाचे आहे? उदासीनाचा देह ब्रह्मरूप
त्याला हे समोरचं कळतं काय होणार आहे काय नाही. हे झाले संसारी लाभ. आध्यात्मिक लाभ फार आहेत, परंतु आता वेळ नाही. मग हे कशामुळं झालं महाराज? ब्रह्मप्राप्तीमुळं. आणि ब्रह्मप्राप्ती झाल्यामुळं पाप पुण्य त्यांना लागत नाही. पाप पुण्य न लागल्यामुळं अनुताप अंगी अग्नीची आज ज्वाळा नाही मृग जळा विजू येत. मला सांगतात अनुताप त्यांच्यामध्ये निर्माण झाला. हां, आणि अनुताप जर नसेल तर मला अनुताप नाही ज्याशी विवेक नुमजे त्याशी, त्याला विवेक प्राप्त होत नाही. ज्याच्याजवळ अनुताप नाही त्याला विवेक प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 म्हणून अनुताप निर्माण झाला. आणि अनुताप निर्माण झाल्यामुळं अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृग जळा विजो येत असा असणारा जो अनुताप आहे. अनुतापावरही खूप बोलणे येण्यासारखे, पण आता पाठीमागं चोपदार आहेत. आणि चोपदार कोण आहेत आमचे? काल महाराजांनी सांगितलं, मधुसूदन गिरी महाराजांनी. चोपदार म्हणजे साधे समजू नका तुम्ही, ते काही करू शकतात पण ते करीत नाही बिचारे. आपले चोपदार चांगले. विठ्ठल विठ्ठल त्या महात्म्याला वैराग्य निर्माण होतं. अनुताप अंगी अग्नीच्या ज्वाळा नाही मृग जळा विजो येत. मला सांगतात हे होतं, परंतु जोपर्यंत तुम्ही देहावर प्रेम कराल तोपर्यंत हे होणार नाही. दोष ऐशा नावे देहाचा आदर. देहावर प्रेम असणं हे पाप आहे, अध्यात्म दृष्टीने बरं का, व्यवहार दृष्टीने नाही. विटाळले अंतर अहम भावे, आणि अंतरामध्ये अहंकार असणं हेही पाप आहे. म्हणून जोपर्यंत तुमची प्रपंचामध्ये संसारामधली चिंता समाप्त होत नाही तोपर्यंत आपण या अवस्थेला पोहोचू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने जाय नाचनिया कांती, 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 तुका माने
मृग जळान नाही मृग जळारी गोयेत नाही मृग जळा रिघो नाही मृग जळा नाही मृग जळा नाही मृग जळा नाही मृग जळा विझू येत नाही मृग जळा नाही मृग जळ विझयेत नाही मृग जळ सुनिया कंती तवची हे चित्ती बद्धता ते अनुतापंगे अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजळा भिजो येत यथामते ताको झालेली सेवा योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मले नारायणगिरीजी महाराज त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट मंत गुरुवर्य स्वामीराम गिरीजी महाराज या महान भगवत भक्तांच्या चरण कमले समर्पित करून सेवेला विराम देऊया. दणेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय माऊली जय विठ्ठल जय हरा बोललेले घोरे वेडी वापुडी उत्तर करा समापराध महाराज तुम्ही जित नाही विचारिला अधिकार मी आपुला करा समापराध महाराज तुम्ही जित ज्ञानेश्वरा कापाया पैकी करा अपराध महाराज तुम्ही सीता ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 कवरदारी हरी ज्ञानदेव तुकारा सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज पंढरीनाथ भगवान की जय.